जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं 25 वर्षाचं कर्ज तुम्ही फक्त 12 ते 13 वर्षात संपवू शकता आणि तेही लाखो रुपयांचा व्याज वाचून, खोटं वाटतंय ना? पण हे 100% प्रॅक्टिकल आहे आणि आज मी तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट प्लॅन दाखवणार आहे. मित्रांनो, EMI भरताना एकच फिलिंग येते, हे कर्ज कधी संपणार? पण प्रॉब्लेम कर्जात नाही, प्रॉब्लेम आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा लोन फेडण्याचा विचारच बदलून जाईल. नमस्कार मित्रांनो, मी रोहन तटकरे आणि तुम्ही पाहत आहात महामनी सोशल. समजा तुम्ही 40 लाखाचं होम लोन घेतलं आणि तेही 25 वर्षासाठी 8% इंटरेस्टने, तर शेवटी तुम्ही बँकेला किती देताय माहिती आहे? 40 लाख प्रिन्सिपल आणि तब्बल 52 लाख फक्त व्याज. म्हणजे तुम्ही घेतलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे तुम्ही इंटरेस्टमध्ये देता. आणखी महत्त्वाची गोष्ट आहे का, तुमचा EMI 31,000 असेल तर सुरुवातीला त्यातलं फक्त 4,000 प्रिन्सिपलला जातं आणि उरलेले 27,000 फक्त व्याज. म्हणूनच सुरुवातीचे वर्ष तुमचं कर्ज जवळजवळ कमी होत नाही. दरवर्षी एक एक्स्ट्रा EMI भरा. बोनस आला, एक्स्ट्रा पैसे मिळाले तर एक EMI डिरेक्ट लोनमध्ये टाका. रिझल्ट 25 वर्षाचं कर्ज 20 वर्षापर्यंत येतं आणि 12 लाख वाचतात. दरवर्षी EMI 10% वाढवा. तुमचा पगार वाढतो पण EMI तसाच राहतो. ही आपण एक मोठी चूक करतो. फक्त 10% वाढ केली तर कर्ज 25 वर्षावरून थेट 10 वर्षात संपतं. आता इमॅजिन करा, जर तुम्ही दरवर्षी एक एक्स्ट्रा EMI भरलात आणि EMI 10% वाढवलात तर तुमचं 25 वर्षाचं कर्ज फक्त 12 ते 13 वर्षात संपेल. म्हणजे 13 वर्ष आधी फ्रीडम आणि लाखो रुपयांची बचत. लोन घेणं सोपं आहे, पण स्मार्ट लोक ते लवकर संपवतात. आज घेतलेला छोटा डिसिजन उद्या तुम्हाला कर्जमुक्त बनवू शकतो. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि हो, अशाच प्रॅक्टिकल फायनान्स टिप्ससाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.